नमस्कार, मी सुमित गाडेकर. दर्शको, 2024 लोकसभेची निवडणूक येऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवरती अवघ्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता देखील लागू होणार आहे. देशातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील आता एकंदरीत राजकीय परिस्थिती बदलताना दिसत आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण कोणत्या पक्षात असणार आहे हे चित्र जरी आता स्पष्ट झालं असलं तरी जागा वाटपावरून मात्र सगळ्याच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची एकंदरीत परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला भाजप, त्याचबरोबर शिवसेना, शिंदे गट आणि त्याचबरोबर अजित पवार गट महाराष्ट्रामध्ये आता बीजेपीच्या बाजूने असताना दिसत आहेत. तर एका बाजूला उभाटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा गट आहे. त्याचबरोबर म्हणजेच महाविकास आघाडीतला काँग्रेस पक्ष आहे. त्याचबरोबर आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. आणि वंचित बहुजन आघाडी मात्र याच्यामध्ये गठबंधनमध्ये समाविष्ट होणार की नाही याच्यावरती मात्र सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे. हे सगळं असताना सोलापूर आणि त्याचबरोबर माढा लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये आता उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. ही जागा कोणाला देण्यात येणार आहे हे मात्र अजून ठरलेलं नाही. याचे कारणं अनेक वेगवेगळी आहेत. आपण पाहतोय सोलापूर आणि त्याचबरोबर माढा या दोन्ही लोकसभेच्या मतदारसंघामध्ये भाजपकडे ती जागा असणार आहे आणि त्याचबरोबर इकडे काँग्रेस आणि सोलापूरला काँग्रेस चे उमेदवार या ठिकाणी येणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला माढ्यामध्ये मात्र शरद पवार यांच्याकडून तिथे उमेदवारी देण्यात येईल अशी एकंदरीत चर्चा सुरू आहे. असं असताना एकंदरीतच या सगळ्या लोकसभेच्या जागांमध्ये कोणाला किती जागा मिळणार हे अजून जरी अस्पष्ट जरी असलं तरी देखील या दोन्ही मतदारसंघाकडे भाजप आता काटाक्षाने कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा आपल्या हातातून सुटू नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची एकंदरीत चर्चा सुरू आहे. असं असताना मात्र माढा आणि त्याचबरोबर सोलापूर लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये भाजपचे स्टँडिंग खासदार आहेत. नाईक निंबाळकर माढ्यातून येतात, तर सोलापुरामध्ये विद्यमान खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी जे आहेत हे सर्वांना माहीत आहे. या दोन्ही जागा बीजेपीकडे आहेत. आता माढ्याची लोकसभेची जागा जिंकण्यासाठी आणि त्याचबरोबर सोलापूरची लोकसभेची जी जागा आहे ती जागा देखील जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस मात्र अतिशय जोरदार प्रयत्न या ठिकाणी करतायत. हे देखील सगळ्यांना दिसत आहे. एका बाजूला माढा आणि दुसऱ्या बाजूला सोलापूर. या ठिकाणी सोलापूरमध्ये कोणाकडून बीजेपीच्या वतीने कोणाला उमेदवारी मिळणार आहे हे अजूनही निश्चित झालेलं नाही. परंतु काँग्रेसच्या बाजूने मात्र आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट दिलं जाईल अशी एकंदरीत चर्चा सुरू आहे आणि जवळजवळ त्यांचं तिकीट फिक्स असल्याचंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवरती माढा मतदारसंघ असोत किंवा सोलापूर या दोन्हीमध्ये आपल्यालाच तिकीट मिळावं यासाठी नेत्यांनी आता दिल्ली वारी करतायत आणि दिल्लीच्या सगळ्या नेत्यांशी ते आता मातब्बर नेत्यांशी चर्चा करतायत, बैठका घेत आहेत. सगळ्या समर्थकांना असं वाटत आहे की आता आपल्याच नेत्याला या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. माढा मतदारसंघामध्ये नाईक निंबाळकर आहेत, स्टँडिंग खासदार आहेत. आता त्यांना अपोज म्हणून त्यांच्याच बीजेपीतले मोहिते पाटील जे आहेत त्यांच्याकडे देखील पर्याय म्हणून बीजेपी पाहते आहे का हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परिस्थिती बदललेली असल्यामुळे नाईक निंबाळकरांना या ठिकाणी पर्याय म्हणून मोहिते पाटलांकडे पाहिलं जातं. आता यासाठी नाईक निंबाळकर यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी आणि आपणच खरे दावेदार आहोत यासाठी दिल्ली वारी करतायत, गुप्त बैठका घेत आहेत, समर्थकांची बाजू ऐकून घेत आहेत आणि एकंदरीतच त्यांच्या बाजूने सकारात्मक परिस्थिती कशी निर्माण होईल यासाठी ते अतोनात प्रयत्न करतायत. तर दुसऱ्या बाजूला मोहिते पाटील आहेत, त्यांचा देखील पर्याय म्हणून देवेंद्र फडणवीस हे वापरू शकतात हे देखील बोललं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मात्र माढा मतदारसंघामध्ये नाईक निंबाळकर यांचीच बाजू मजबूत असल्याचं एकंदरीत बोललं जात आहे. असं असताना सोलापूरमध्ये मात्र 2 वेळेस या ठिकाणी भाजपचा खासदार राहिलेला आहे. नाराजी ओढून घेतलेली आहे. भाजपचे दोन्ही खासदार हे निकामी आहेत अशी एकंदरीत ओरड सोलापूर मतदारसंघामध्ये सध्या सुरू आहे. इथले नागरिक हतबल झालेले आहेत. 2 टर्म आम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. 2 टर्म आम्ही बीजेपीला निवडून दिलं, परंतु या दोन्ही खासदारांनी आम्हाला निराशा केलेली आहे. कोणते स्थानिक प्रश्न त्यांनी मिटवलेले नाही आहेत. कोणताही विकास या मतदारसंघामध्ये झालेला नाही. बहुतांश लोकांना खासदाराचं नाव देखील माहीत नाही अशी एकंदरीत परिस्थिती सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघाची आहे. असं असताना आमदार प्रणिती शिंदे यांना मात्र काँग्रेसच्या वतीने तिकीट दिलं जाणार अशी एकंदरीत
चर्चा आहे आणि कदाचित ते ठरणार देखील आहे। परंतु बीजेपीच्या बाजूने मात्र सोलापूर लोकसभेमध्ये उमेदवार कोण असणार आहे याच्याविषयी मात्र चित्र अस्पष्ट दिसत आहे। असं का, याची कारणं देखील अनेक आहेत। आपण पाहतोय लोकसभेमध्ये दोन्ही वेळेस भाजपचा खासदार निवडून आलेला आहे। आता भाजप असेल किंवा संबंधित जो या स्टँडिंग खासदार जो आहे या खासदाराविषयी सर्वत्र नाराजी पसरलेली आहे। त्यामुळे आता दिला जाणारा उमेदवार हा स्थानिक असावा अशी एकंदरीत चर्चा सुरू असतानाच अनेक नावे आता समोर येत आहेत। त्यामध्ये माजी खासदार अमर साबळे आहेत, उत्तम जानकर आहेत, त्याचबरोबर आमदार राम सातपुते यांचं नाव देखील आघाडीवरती आहे। हे सगळं होत असताना, इतके पर्याय बीजेपीकडे असताना तरी देखील लोकसभा सोलापूर मतदारसंघामध्ये बीजेपीच्या वतीने उमेदवार का ठरत नाहीये हा खूप मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती अशी आहे की अजूनही बीजेपीच्या सर्व नेते जे आहेत, मातब्बर नेते जे आहेत ते आमदार प्रणिती शिंदे आणि त्याचबरोबर या देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना बीजेपीमध्ये आणण्यासाठी अजूनही प्रयत्नशील आहेत। अजूनही ते आटोकाट प्रयत्न करत आहेत की या दोघांनाही बीजेपीमध्ये घेऊन यायचं आहे। त्यामुळे कदाचित बीजेपीचा जो उमेदवार आहे तो आता ठरताना दिसत नाहीये अशी एकंदरीत सूत्रांकडून मिळालेली ही माहिती अशी आहे। बीजेपीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपात येण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांची मनधरणी या ठिकाणी करण्यात येत आहे असे एकंदरीत चर्चा सुरू असल्यामुळे लोकसभा म्हणजे सोलापूर लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवार अजून ठरताना दिसत नाहीये। तर याच्यामध्ये जरी उमेदवारी जरी देण्यात आली तर याच्यामध्ये सगळ्यात आधी माजी खासदार अमर साबळे यांचं नाव आघाडीवरती आहे, तर दुसऱ्या बाजूला एक युवा नेतृत्व म्हणून आमदार राम सातपुते यांचं देखील नाव चर्चेत येताना दिसत आहे। उत्तम जानकर यांचं नाव आधी चर्चेत होतं, मात्र आता ते कुठेच दिसत नाहीये, त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याची एकंदरीत चर्चा सुरू आहे। आमदार प्रणिती शिंदे यांची दावेदारी मात्र या ठिकाणी मजबूत होताना दिसते आहे। त्याला अनेक कारणं आहेत। दोन वेळेस भाजपचा खासदार या ठिकाणी असताना देखील विकासाची कामं झालेली नाहीयेत, म्हणून सर्वसामान्य सोलापूरकर त्रस्त आहे। सर्वसामान्य सोलापूरकरांना आता नवा चेहरा या ठिकाणी पाहिजे, म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे इथला मतदारसंघ आता आशेने बघतोय अशी एकंदरीत सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। अर्थातच आमदार प्रणिती शिंदे यांचं मध्य मतदारसंघातलं विधानसभेतलं काम हे कौतुकास्पद आहे। अनेक विकास कामं त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेली आहेत। 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। मोठी पार्श्वभूमी त्यांना जरी असली तरी इथे स्वकर्तृत्वाने राजकारणामध्ये आपलं नाव कमवताना दिसत आहेत। जर आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा सोलापूर मतदारसंघातून जर तिकीट मिळालं तर वावगं काय आहे किंवा हे योग्य असेल अशी एकंदरीत चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू आहे। आणि असं झाल्यास आमदार प्रणिती शिंदे हे नक्कीच निवडून येतील अशी एकंदरीत सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। कारण आता आमदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढा दौरा असेल किंवा सोलापूर मतदारसंघामध्ये येणारी जी काही गावं आहेत, मोठमोठे तालुके आहेत, या तालुक्यांमध्ये आमदार प्रणिती शिंदे स्वतः जात आहेत, तिथले प्रश्न ते जाणून घेत आहेत, तिथल्या नागरिकांना ते भेटतायत आणि एकंदरीतच काही महिन्यांपूर्वीपासूनच आता सोलापूर लोकसभा मतदारसंघामधली जी काही वातावरण निर्मिती जी आहे ती वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे। प्रणिती शिंदे यांच्यासोबतच त्यांचे वडील अर्थातच या देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील गावभेट आणि त्याचबरोबर गावोगावी वाड्या वस्त्यांवरती जाऊन हुरडा पार्टी करून शिंदेंनी आपल्या मुलीसाठी म्हणजे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण केल्याची एकंदरीत परिस्थिती या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे। असं असताना देखील भाजपच्या वतीने मात्र अजूनही उमेदवार कोण हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे। भाजपच्या वतीने उशीर का लावला जातोय, का त्यांनी सोलापूर मतदारसंघातली ही काही जी जागा आहे ती जागा त्यांनी सोडलेली आहे का, किंवा आपण इथे आता निवडून येणार नाही असा विचार करून या ठिकाणी ते वेगळा विचार करतायत का हे पाहणं आता खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे। परंतु सर्वसामान्य सोलापूरकरांचं म्हणणं मात्र इतकं आहे, लोकसभा सोलापूर मतदारसंघामध्ये जो कोणता उमेदवार बीजेपी देईल अथवा काँग्रेसच्या वतीने कोणीही उमेदवार द्यावा तो स्थानिक असावा, तो इथला सोलापूरचा असावा, जेणेकरून त्याला इथल्या समस्यांविषयी आणि एकंदरीतच तो या सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी तो हातभार लावणारा खासदार असावा, तो जनतेतला खासदार असावा। एकंदरीत अशी सोलापूरकरांची विचारश्रेणी आणि एकंदरीत विचारधारा असल्यामुळे आता लोकसभा सोलापूर मतदारसंघामध्ये जी काही निवडणूक होणार आहे, ज्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे त्यांना मात्र या ठिकाणी अगदी जिकिरीचं जाणार आहे। कारण त्याच
पद्धतीने या ठिकाणी लोकसभेची निवडणूक होणार आहे, रणकंद माजणार आहे, प्रत्येकांना आपापली बाजू या ठिकाणी मांडावी लागणार आहे। त्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे असतील, अमर साबळे असतील, राम सातपुते असतील, या सगळ्यांना आपापल्या पद्धतीने आपल्या वरिष्ठांकडे तिकीट मागण्यासाठी सध्या लॉबिंग सुरू असल्याची एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे। बीजेपीच्या वतीने माजी खासदार अमर साबळे आणि त्याचबरोबर राम सातपुते यांची नावं आघाडीवरती आहेत, कारण हे दोन्ही नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात। अमर साबळे हे माजी खासदार आहेत, राष्ट्रीय पातळीवरती त्यांचं नाव आहे, त्यांना अगदी अमित शहांपासून ते नरेंद्र मोदी यांच्यापासून त्यांना पाठबळ मिळणार आहे, हे देखील तितकंच खरं आहे। दुसऱ्या बाजूला मात्र एक तुल्यबळ नौका युवक उमेदवार या ठिकाणी मिळावा म्हणून त्याला पर्याय म्हणून आमदार राम सातपुते यांचं देखील नाव आता आघाडीवरती आहे। लोकसभा सोलापूर मतदारसंघामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव काँग्रेसच्या वतीने म्हणजेच महाविकास आघाडीच्या वतीने जवळजवळ निश्चित करण्यात आलेलं आहे, परंतु भाजपच्या वतीने मात्र खासदारचा उमेदवार कोण असणार आहे यावरती मात्र सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। धन्यवाद।